इयत्ता चौथी मराठी. स्वाध्याय मिठाचा शोध. एका वाक्यात उत्तरे लिहा. पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे? उत्तर: पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे. आदी मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टी खूप दिवस निरीक्षण केले? उत्तर: हरणे ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असलेल्या दगडांना चाटतात. या गोष्टीचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले. खनिज मिठाला आपण काय म्हणतो? उत्तर: खनिज मिठाला आपण सैंधव मीठ म्हणतो. माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? उत्तर: माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. ते पाणी त्याला गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं. का ते सांगा. आदी मानवाने दगड चाटून पाहिला. उत्तर: काही हरणे एका झाडाच्या बुंद्याशी असलेला दगड चाटताना आदी मानवाने पाहिले, म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पाहिला. समुद्राचे पाणी आदी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले. उत्तर: आदी मानवाच्या हातापायांना खरचटून जखमा झाल्या होत्या, म्हणून समुद्राचे पाणी आदी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले. समुद्र किनाऱ्यावर आदी मानवाने लांब खड्डा खणला. उत्तर: समुद्र किनाऱ्यावर आदी मानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते. तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य ती नावे लिहा. कच्चे खाल्लेले पदार्थ, भाजून खाल्लेले पदार्थ आणि शिजवून खाल्लेले पदार्थ. कच्चे खाल्लेले पदार्थ: मुळा, गाजर, बीट, टोमॅटो. भाजून खाल्लेले पदार्थ: पापड, भाकरी, शेंगा. शिजवून खाल्लेले पदार्थ: बटाटा, कोबी, वांगे. समानार्थी शब्द लिहा. जंगल, रान. झाड, वृक्ष. लांब, दूर. दिवस, दिन. समुद्र, सागर. पाणी, जल. पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. निरीक्षण करणे. वाक्य: अजयने काढलेल्या चित्राचे सरांनी निरीक्षण केले. कुतूहल वाटणे. वाक्य: प्राणी संग्रहालयात कोणकोणते प्राणी पाहायला मिळतील याचे अजयला कुतूहल वाटले. अंगाला झोंबणे. वाक्य: थंडीमध्ये गार वारा अंगाला झोंबतो. मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करा. त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा. वाक्प्रचार आहेत: मिठाला जागणे. 2. मिठाचा खडा पडणे. 3. मिठाला महाग होणे. 4. जखमेवर मीठ चोळणे. वाक्प्रचाराचा अर्थ व वाक्यात उपयोग. मिठाला जागणे. अर्थ: इमान व्यक्त करणे. वाक्य: सुरेश गडी अखेरपर्यंत मालकाच्या मिठाला जागला. 2. मिठाचा खडा पडणे. अर्थ: एखादे काम बिघडणे.
वाक्यात उपयोग. बसला अपघात झाला नि सहलीच्या आनंदात मिठाचा खड्डा पडला. 3. मिठाला महाग होणे. अर्थ अत्यंत दारिद्र्य येणे. वाक्यात उपयोग. प्रचंड वादळामुळे गाव उद्ध्वस्त झाले आणि जो तो मिठाला महाग झाला. जखमेवर मीठ चोळणे. अर्थ आधीच्या दुःखात अधिक दुःख येणे. वाक्यात उपयोग. नापास झालेला अजयला वाईट बोलून महेशने त्याच्या जखमेवर मीठ चोळले.